मित्रांनो, आपण सगळीकडे पाहत आहोत. पुण्यामध्ये याची युती याच्याशी झाली, मुंबईमध्ये याची युती याच्याशी झाली, जळगावमध्ये बिनविरुद्ध झालेत, कल्याणमध्ये बिनविरुद्ध झालेत. पण एकहीकडे या महाराष्ट्राचा युवा, या देशाचा युवा पुण्यामध्ये 3 दिवसापासून आंदोलन करत आहे. तरी देखील या सरकारने किंवा इथल्या प्रशासनाने त्याचा अजूनही होकार घेतलेला नाही. मित्रांनो, त्यांची माग काही चुकीची नाही. या सरकारने इलेक्शनच्या वेळेस एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, त्याच्यानंतर पूरग्रस्त झाल्यामुळे त्यांची परीक्षा पुढे ढकलली आणि आताही त्यांच्या सोबत तसंच होतोय. आता लेकरांची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला 1 वर्ष वाढीव मिळाला पाहिजे. कारण मित्रांनो, एमपीएससीची परीक्षा देणारा एक तरुण, एक विद्यार्थी हा 10-15 वर्ष अभ्यास करत असतो, ट्राय करत असतो. हा कोणीही याच्यामध्ये श्रीमंत नसतो. हा पूर्णचा पूर्ण एक मिडल क्लास, एक गरीब परिवार मधून आलेला असतो. त्याचा एक स्वप्न असतो की मी ही परीक्षा क्रॅक करेल आणि माझ्या परिवाराचा, माझ्या गावाचा नाव मी पुढे नेईन. आणि तुम्ही जर त्याला त्याच्यामधूनही काढत असाल तर हा देश फक्त आणि फक्त पैशावाल्याचा राहिलेला आहे. गरीब लोकांना या देशामध्ये स्थान नाही. एवढं सर्व होऊन सुद्धा अजूनही एकही राजनेता किंवा एकही आमदार किंवा मंत्री महोदयांनी या विषयावरती कोणतीही टिप्पणी केलेली नाहीये.